मानेरे संघाला टीमला पहिला चेंडू स्केवरती विकेट खेळतोय, मात्र चेंडूवरती वेगाने या ठिकाणी पाहतोय नितीनला वेगाने आले होते, मात्र थोडासा अडथळा निर्माण झाला होता, तरी सुद्धा एकच धाव मिळतोय. एकच धाव मिळाल्यास पॉवर सर्कलचं षटक घेऊन येतोय गोलंदाज नितीन. सिनियर नितीनला पाहतोय, पण खूप क्रिकेटचा दांडगा अनुभव या संघामध्ये पाहतोय. सुखदेव काका असतील, त्याच्यानंतर रिची असेल, नितीन असेल, तर सामना 5 षटकांचा खेळवला जातोय. कारण आज पूर्णपणे आपण 3 दिवसामध्ये पाहतोय, काल काही सामने 4 षटकांचे झाले होते, मात्र बरेचसे सामने हे 5 षटकांचे खेळवले जातात. काल सुद्धा एक सेमीफायनल साठी टीम पुढे न्यायची होती, त्यामुळे 4 षटकांचे सामने. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करतोय, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फरार होतोय सीमा पलीकडे, दमदार चौकार, फर्स्ट बाउंड्री. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीवती प्राण. नितीचं जर क्रिकेटपटूंची खाण आहे, मात्र त्या खाणीतला एक हिरा ज्याने अख्खं आयुष्य आपलं या क्रिकेटसाठी वाहिलंय ते सुखदेव काका म्हात्रे. निश्चितच आपल्याला मैदानावरती वय वर्ष 55 असताना सुद्धा अद्याप यंग टॅलेंटेड सारखे खेळतात. पाहतोय आपण क्रिकेटवरती त्यांचं प्रेम. हा चेंडू यॉर्क लाईनचा होता, ड्राईव्ह करतोय फलंदाज. पाहतोय आपण हरेश भोईरला ड्राईव्ह करतोय, मात्र कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण केले जातं, कोणत्याही प्रकारची धाव लाभत नाहीये. या ठिकाणी नितीनला पाहतोय चांगले षटक फेकत असताना जरी सुद्धा एक चौकार दिला तरी कमबॅक केलं अद्यापर्यंत नितीनने. कारण पॉवर सर्कलचं षटक आहे, या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये निश्चित दमदार फलंदाजी. काय सामना जिंकलाय, मगाचा सामना होता प्रेक्षकांच्या काळजाला भेडसवणारा हा सामना, मोठा फटका खेळायचा होता. यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद होतोय, 5 विकेट डाऊन इन मानेरे टीम. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. मोठे गावाचा निलेश म्हात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान, जलदस भोईर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. हे अप्रतिम संगीत उद्या हेच गाणं ऐकायला मिळेल, कारण सर्व संघ उद्या डोंबिवलीचे आहेत, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी ती गर्जना होईल. मात्र हे गाणं आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील या गाण्याचे गीतकार आहेत. खूप मोठं त्यांच्या समोर आव्हान होतं, रात्रंदिवस करून जुळवाजुळवी करून मात्र हे गाणं त्याने अखेरकार लिहिलं आणि त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप पडली. काप पडू नये. समीर सर काय म्हणणं असेल? निश्चितच, कारण शब्दांची जुळवाजुळव आणि त्याचबरोबरीनं शब्द सुचणं आणि त्याचबरोबरीनं प्रत्येक खेळाडूचं नाव आणि त्याची विशेष करामत, ती सगळी त्याची गुणवत्ता, त्याचं तो नक्की काय करतोय, त्याची गुणवत्ता काय, हे सगळं जे बांधणी केले ना ते अप्रतिम आहे. थँक्स. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. दुसरा फलंदाज केअर ऑफ द विकेट खेळतो, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. रिसीला पाहतोय आपण शॉर्ट लेगला, एक धाव एक पडली. इनअप नंबर 3 वरती आलाय विशाल भोईर. मगाशी सामन्यामध्ये अतिशय चांगली उपयुक्त खेळी साकारली होती. एक चपल क्षेत्ररक्षण कसं असावं हे दाखवून दिलंय. कारण नितीन आहे या संघामध्ये, तर मानेरे संघामध्ये नेहमीच पाहतोय आपण विशाल भोईरला, जो नेहमी मैदानावर असताना मात्र त्याचे कार्यरत असतोय, नेहमीच त्याची हालचाल बघायला मिळते. एवढी चांगली फलंदाजी केली आहे. मात्र वनडाऊनला आलाय. धावसंख्या धावपळकावरती लाभल्यात 6 धावा. पॉवर सर्कलचं पहिलं षटक मार्गस्थ असताना बघा क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते रिचीच्या मार्फत. कारण क्रिकेटचा फार अनुभव सुखदेव काका असतील, त्याचबरोबर हा चेंडू कव्हरच्या वरून खेळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र चेंडूला अडवतील का? यस, इट इज अ पॉसिबल झालंय त्यांच्यासाठी. मात्र त्या 2 धावा
रोखू शकलं नाहीये. या डोनने धावसंख्येला पुढे सरकताना पाहतोय, तरी सुद्धा चांगलं षडक फेकलं गेलंय. निश्चितच समीर सर काय म्हणणं असेल, पॉवर सर्कलचं षडक होतंय, फार कमी धावा या षडकामध्ये दिल्यात नितीनने. ते आता ही लढत फार अस्तित्वाची आहे. आणि दुसरं म्हणजे की दिवसभर खेळ खेळायचा आणि आता ही लढत असणारे बक्षीस पात्र म्हणून या लढतीकडे देखील पाहिलं जाईल. कारण या लढतीमध्ये जो विजय होईल तो बक्षीस पात्र देखील संघ होईल. म्हणजे हा दबाव आहे आणि उपांत्य फेरीचा हा दबाव निश्चितच पाहायला मिळेल. आणि इतक्या मोठ्या आयोजनातून हार पत्करून घरी जाणं हे कोणत्याही संघाला आवडणार नाही. म्हणून इथे कोणताही संघ आक्रमण करायला मागत नाहीये. प्रत्येक जण पुढील संघाची म्हणजे विरोधात जो संघ आहे त्याची जी वाटचाल आहे, त्याची ज्या चाली आहेत त्यांच्यावरती निर्भर राहून आपली मत त्यांच्या विरोधात काय चाल खेळायची हा प्रत्येकाचा म्हणजे एकावरती एक वरचढ होण्याचा प्रयत्न करतोय. परंतु अजूनही दोन्ही संघांकडून पाहिजे ती रणनीती आणि पाहिजे तसं आक्रमण आपल्याला अजून सुद्धा पाहायला मिळालं नाही. समीर सर, मगाशी जो सामना झाला माननेरे विपक्ष चांदे या दोन संघामध्ये, खरं तर आपल्या जवळचा चांदेही संघ आहे, मग ते वर्णन आपण कशा प्रकारे कराल? कारण जवळजवळ सामना जिंकला होता, चांदेही संघाच्या बाजूने जास्त सामना होता, कारण एकच फलंदाज होता मैदानावरती, खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग बॅटिंग, मात्र तरी सुद्धा त्यांनी मानेरे संघाने जो सामना जिंकला. म्हणूनच मी हरेश बाबतीत म्हटलं की हारून जिंकणारे फार कोणी वेगळाच असतो आणि तो हरेश ठरला. त्यानं ते करून दाखवलं. मैदानावरती आत्मविश्वास आणि त्याचा आत्मविश्वास मी पाहिला क्रीडांगणाच्या बाहेर उभा राहून. ज्या पद्धतीनं चेंडू बाहेर गेल्यानंतर चेंडूची चाचपणी करतो प्रत्येक फलंदाज, परंतु त्यानं अजिबात चाचपणी केली नाही, वेळ अजिबात जाऊन दिला नाही. त्याला विश्वास होता आणि त्याच विश्वासानं फलंदाजी करत मात्र जयशंकर चांदई सारख्या बलाढ्य संघाला त्यानं मात्र या स्पर्धेमध्ये परास्त केलं. निश्चितच फार चांगली फलंदाजी. हा चेंडू क्लीन बॉल होतोय. फलंदाज पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल भोईरचा, मात्र या ठिकाणी पाहावं लागेल निश्चितच दोन पंच डिस्कस करतील, सल्ला मसलत करतील, कारण फलंदाज सुद्धा निघून पुढे आले होते. कशा प्रकारे बाद झाल्यात या ठिकाणी पंच मात्र शहानिशा करतील. तर निश्चितच पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन पंच आमचे डिस्कर्ष करतील, नो डाऊट श्रीची, त्याबद्दल कोणालाही शंका नाहीये. मात्र कोणावरही अन्याय सुद्धा होणार नाहीये, कारण फार पंच प्रोफेशनल आहेत, अतिशय चांगले पंच. गेले 3 दिवस सातत्याने स्पर्धेमध्ये आपली कामगिरी करत असतात. कुणालाही त्या ठिकाणी झुकतं माप दिलं जाणार नाहीये, कारण पंच नेहमीच न्यूट्रल असतात. बघा, आणि या ठिकाणी सुखदेव काकांनी मध्यस्थी केली. अखेरकार क्रिकेटचा अनुभव आहे समीर सर. हेच लेजंड क्रिकेटर का म्हटलं जातं. एक विधान आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक विधान म्हटलं होतं सचिन रमेश तेंडुलकरच्या बाबतीत की सचिन रमेश तेंडुलकर कडून तुम्ही फक्त त्याची शिस्त शिका, तुम्हाला आयुष्यात कुठेही तुम्ही तेंडुलकर सारखेच वरती पोचाल. आणि ही शिस्त लेजंड क्रिकेटर कडून निश्चितच शिकावी. पंचांचा निर्णय हा अंतिम, हा कागदोपत्री त्यांनी ठेवला नाही, तो त्यांनी अंमलात आणला, म्हणून ते लेजंड क्रिकेटर आहेत. म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं लेजंड क्रिकेटर म्हणून पाहिलं जातं. निश्चितच बघा किती मोठे स्पोर्टमॅनशिप या ठिकाणी दाखवले सुखदेव काकांनी. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पॅड मधून जातोय, मात्र फिरकीच्या जादूगर ज्याला म्हटलं जातोय, नेहमीच असे क्वचित गोलंदाज बघायला मिळतात. जर निश्चितच या ठाणे विभागामध्ये बघितलं तर दिलीप पाटील सारखा आहे, रायगडमध्ये गेलं तर नरेश भोईर जो प्रेमनाथ मुरबी संघाचा आहे, मात्र तशी गोलंदाजी या ठिकाणी. पुलटोचा चेंडू होता, पॉवर वापरतोय आपली मनगटी ताकदीचा वापर, फ्लॅट षटकार. मांडव लग्नाचा घातीला मूर्छेदारण को चंदनी पाटावरी बसली, स्नेहल नवरी को चंदनी पाटावरी बसली, स्नेहल नवरी को हळद रंगाला लावते, जय श्री आई को चंदनी पाटावरी बसली, स्नेहल नवरी को मन जमल्या माया बहिणीची मांडव भर. तर या ठिकाणी निश्चितच भिरकावून दिलाय फलंदाज पाहतोय विशाल भोईरला, ज्याला निश्चितच मगाशी जीवनदान लाभलं होतं. तोच विशाल भोईर पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन केलतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने, वड फिल्डिंग. नितीनला पाहू शकता आपण, नितीन आकाशला पाहतोय त्या ठिकाणी,
मात्र वेगाने चेंडूवरती आल्या तेवढाच वेग होता चेंडूचा, मात्र चेंडूला अडवलाय. 20 ते 25 पावलांचं अंतर पार करत कापत तो गेला चेंडूकडे आणि अखेरकार चेंडूला आतमध्ये ढकलले. स्वतः मात्र बाहेर गेलेत आणि चेंडूला आतमध्ये ढकलून दिलाय. फक्त 2 धाबा आल्यात त्या मानेरे टीम साठी. पुन्हा एकदा या ठिकाणी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, लेगकीपरचा अपील, पंचांनी उचलून धरलाय. फलंदाज बाद होतोय. सेकंड विकेट डाऊन मानेरे टीम. राजा अशोक टेंगडीचे अप्रतिम संगीत डीजे उमेश यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. मात्र फलंदाज बाद झालाय. फार मोठं यश पुन्हा एकदा दिलीपच्या हाती लागलाय, कारण नेहमीच तो फिरकीच्या जाळ्यामध्ये ओढत असतो फलंदाजाला. तेच काम केलं दिलीपने यावेळेस. रिव्हर एंड कडून गोलंदाजी करत असताना हा चेंडू पॉवरफुल फटका खेळायचा होता. हा चेंडू अभ्यात, यस, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय तो जय मसोबा मानेरे संघाला. रणात फिरली नाती कधीच माघारी. ओ समटे शिवाची तलवार डीजे थोर युग पुरुष ज्याने शून्यातून लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय. राजे छत्रपती शिवाजी महाराज. मात्र आज 17 नोव्हेंबर, जर 17 नोव्हेंबर आठवलं समीर सर तर निश्चितच मन भरून होतंय. कारण काय येऊ नये, एक हिंदुस्थानचे ज्वलंत पुरस्कार करणारे झाल हिंदुत्ववादी ज्यांना नेहमीच म्हटलं होतं, कारण बाळासाहेब ठाकरेंची शिकवण होती. कारण आज सुद्धा मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचंय त्यांचा देहांत झाला होता 17 नोव्हेंबरला. खरं तर तो म्हणून काळा दिवस म्हणून आपल्या या पूर्ण भारत हिंदुस्थान मध्ये पाळला जातोय. तर षटक समाप्त झालं या ठिकाणी. दुसरं दिलीपचं ज्याने 8 धावा खर्च केल्यात, मात्र 2 फलंदाजांना माघारी परतवलंय. पहिल्या षटकात सुद्धा 8च धावा दिल्या होत्या गोलंदाज नितीनने. मात्र तिसरं षटक पाहतोय रुपेश मुंडे जो पहिल्या सामन्याचा मानकरी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये फुल्यांचा चेंडू कर्पूस समाचार घेतोय, रिची होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ कडक शॉट. मोठ्या नावाचा रुपाई दांडी घोडे गावाचा विश्वाजी ठाकूर मोठ्या नावाचा रुपाई दांडी घोडे गावाचा खतरनाक बॅटमन. थँक्यू. असेच गाणे येऊ द्या. क्रिकेटवरती आधारित हा चेंडू बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. मात्र क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा रोखू शकलं नाहीये. मात्र ज्या दुसऱ्या सामन्यामध्ये रुपेश मुंडेने गोलंदाजी केली होती, 2 षटकं फेकली होती, मात्र तो रुपेश थोडासा मागडा टळतोय या षटकामध्ये. याचं कारण होतं त्या भुनिवली संघ होता त्यांच्या समोर. मात्र आता जय मसोबा संघ पाहतोय ज्याने मागच्या सामन्यात हरता मात्र सामना आपल्या फलंदाजीच्या जोरावरती जिंकलाय, पुढे आले होते. या ठिकाणी मात्र कीपर बीट होतोय. चेंडू हातातून
खाली पडला होता. निश्चितच संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. फलंदाज पाहतोय स्ट्राईकला आपण ऋषी भोईरला पाहतोय. एक उद्यमूक खेळाडू या संघाचा मानेरे टीमचा, ज्याचं संघामध्ये स्थान निश्चितच जास्त गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय. तर यावेळेस जीवनदान मिळालंय. मात्र क्रिकेटमध्ये जीवनदान फार महागात पडतात. आपण बऱ्याच वेळेला पाहतोय जेव्हा जेव्हा जीवनदान मिळाल्यात तेव्हा तेव्हा मात्र त्याचा फायदा उचलला जातोय. आणि ऋषी भोईर सुद्धा तेच करतोय. शॉर्ट ऑन पोल सक्सेसफुल 4 रन्स. बॅट्समन फास्टर बॉलर, खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर, अष्टपैलू क्रिकेटर हाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्याने दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्याने दुबई बघा गाजवली विश्वजित ठाकूर, ज्याचं नाव आज विश्वामध्ये गाजतोय. एका छोट्याशा गावातून पुढे येणारा खेळाडू. निश्चितच संयम बघा किती ठेवायला पाहिजे. नेहमीच आम्ही त्याची ज्यावेळेस ओपनिंग घेतली होती कामोठ्याच्या मैदानावरती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सचिन तेंडुलकरचा मी डोळ्यासमोर आदर्श ठेवून खेळतोय. हे त्याचं ओपिनियन मध्ये शब्द होते. तर या ठिकाणी चौकार बघायला मिळतो आपल्याला. ऋषी भोईरच्या बॅट मधून जीवनदान मिळाल्यानंतर लगेचच चौकात ठोकलाय. गरज होती यावेळेस धाबांची. मानेरे संघाला पुन्हा एकदा पुढे आले होते. थोडासा स्लोअर चेंडू केला होता. शॉर्ट लेगला जातोय. 1 धाव मिळेल ती मात्र या संघाला. शेवटचा सामना असेल आजच्या या 3ऱ्या दिवसामध्ये. मात्र उद्या आपण यायला विसरू नका या ठिकाणी, कारण शेवटचा दिवस या स्पर्धेचा बघायला मिळेल. जी मेहनत केली आहे डवलेपाडा क्रिकेट संघ किंवा डवलेपाडा क्रिकेट ग्रामस्थ मंडळ, ज्याने जी खूप मेहनत करून ही स्पर्धा या ठिकाणी साकारली आहे. हा चेंडू अतिशय चांगला होता. यावेळेस मात्र फक्त फ्लिक करतोय. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. बॅटिंगचा त्याच्या लय बोलबाला, प्रवीण घरात काढून देवाला. प्रवीण घरत काढून देवाला. उद्याचा बॅटमन भूषण पाटील, ऋषी नाईक बॅटमन वाळवाला. ऋषी नाईक बॅटमन वाळवाला. उस्मान पटेल तनोजाचा, रायगडचा टायगर हाय. विश्वजित ठाकूर मोठ्या षटका लांब लांब मारतोय बाय. 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 नावड्याचा प्रशंसा नावकर, बॅटमन भारी ऑलराऊंडर. बॅटमन भारी ऑलराऊंडर. सुमित डोंगरे आकाश कारेकर, पारगावची जोडी ओपनर. पारगावची जोडी ओपनर. सस्काचा सुधीर उडवतो दांडी, हुकमी बॉलर हाय. बॅटमन कांबोट्याचा बारक्या चौका छक्का मारतोय बाय. बॅटमन कांबोट्याचा बारक्या चौका छक्का मारतोय बाय. बॅटमन प्रवीण घरत चौका छक्का मारतोय बाय. थँक्यू. तर निश्चितच रायगडचे फार मोठे खेळाडू आहेत ज्यांचं वर्णन या गाण्यातून ऐकायला मिळालं आहे. मात्र मैदानावरती जातो या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आणि नेहमीच प्रेक्षकांना स्फूर्त करणारे सन्माननीय बाबूशेठ बुबेरे यांच्याकडून आयवा जेलसाठी 300 रुपयाचे कॅश प्राइज. बघा जे 200 होते ते 300 आले. थोड्या वेळाने आणखीन वाढेल. मात्र जेव्हा जेव्हा बाबूशेठ व्यासपीठावरती येतात ATM बंडल त्यांच्या सोबतच असतोय, कारण आज सॅटरडे हाफ डे आहे. तर त्यांनी अगोदरच पैशाचं बंडल आणलंय, कारण कोणीही कॅच पकडा 300 रुपये कमवा. मात्र या ठिकाणी 4थं षटक पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धापलकावरती लावल्यात. पुन्हा एकदा दिलीप या ठिकाणी मात्र काकांकडे चेंडू येतोय. चेंडूने सुद्धा चकमा दिलाय आणि चेंडू हळूहळू का होईना सीमा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी. चौका छक्का मारतोय बाय.
राजाचा केतन बॉलर बॅटमन दापोलीचा विशाल चितेकर बॅटमन विशाल चितेकर भिंगारीचा रघु गोलंदाज मुलेकंचा जीवित बॅटमन डेंजर मुलेकांचा जीवित बॅटमॅन डेंजर सावल्याचा ऑलराऊंडर किरण पवार फेमस तोंडऱ्याचा विश्वा बॅटमन मॅच विनर झाला बाय. या ठिकाणी पाहतोय चौकार बघायला मिळतोय आपल्याला. नशिबाचा धनी ठरलाय कारण क्षेत्ररक्षण फार चांगलं होतं मात्र चेंडूने चकमा दिलाय. त्या ठिकाणी चेंडूने वळलाय आणि सीमा पलीकडे जातोय. 4 धावा मिळाल्या त्या मानेरे टीमला. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फडका मात्र जास्त उंची लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. गुड कॅच आकाश होते. चांगला झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय. चौथा आदरा लागतोय तो मात्र ऋषी वैराच्या रूपामध्ये जन्मसोबा मानेरे टीमला मोठा फडका मात्र जास्त उंची लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी छत्रपती युवराज गणेश टेकडीचे अतिशय सुगम संगीत. महाराष्ट्र कणकर काळ्या मातीचा महाराष्ट्र. धरती मातीच्या कुशीतून सोन्याचा घास करणाऱ्या शेतकऱ्याचा महाराष्ट्र. सीमारेषेवरती लढणाऱ्या जवानांचा महाराष्ट्र. आणि ज्या महाराष्ट्राने गायन कोकिला लता मंगेशकरला जन्म दिला तो महाराष्ट्र. जो महाराष्ट्र ज्याने क्रिकेटमध्ये क्रिकेटची देवता म्हणून संबोधले जात आहे आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला त्याचा महाराष्ट्र पाहतोय आपण. महाराष्ट्र काळ्या मातीचा. तर अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहतोय आपण. स्केअर ऑफ द विकेट खेळतोय लॉंग लेगच्या दिशेला. नो मॅच स्टँडर दॅट्स फॉर रन. गुड बॅटिंग. महाकाय तणू तो शोभे मर्द मराठा माय भूतुला पुत्र म्हणून मर्द मराठा नाही कुणापुढे झुकला नाही कुणापुढे वाकला असा मर्द मराठा एकला. राजा छत्रपती शिवाजी त्या मग असा वेडेपणा का. फडक्याचा वापर चेंडू कोणती चामटोली गावचे उपसरपंच सन्माननीय अरुणजी कोंडिलकर साहेब या ठिकाणी आल्यात तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. तर या मोस्ट वेलकम आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर या ठिकाणी पाहतोय पुन्हा एक धक्का दिलाय दिलीपने जो नेहमीच फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला खेचत असतोय. पुन्हा एकदा खेचला. त्याची गोलंदाजी बघा किती शैली भारी आहे. कधी कधी संभ्रमात पाडतो एखाद्या मोठ्या खेळाडूला असा दिलीपला पाहतोय. पण मैदानावरती नवीन फलंदाज येतोय तेजस भोईर ला पाचारण केलं जातंय मानेरे संघाच्या वतीने. धावसंख्या पाहतोय 43 धाबा. हा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. या ठिकाणी दिलीपच्या षटकाची सांगता होते. षटक समाप्त होतोय 4 आणि धावसंख्या पाहतोय धावपळकावरती फक्त 43 धावा. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात तब्बल 19 धावांची लयलूट केली होती. मात्र चौथ्या षटकात पुन्हा एकदा फक्त 8 धावा दिलीपने दिल्यात आणि पुन्हा एकदा त्यांनी कमबॅकचे संकेत देतोय तो जय देसाई टीमला.
तर निश्चितच उद्याचा बिग फाईट सामना असेल, भारी पोळ असेल. या ठिकाणी जय हनुमान निलजे पक्ष शाही श्रद्धा खांबालपाडा, त्याच्यानंतर मोठा गाव निलेश म्हात्रेचा संघ, दुसरीकडे आदर्श पडलेकर संघ असेल. तिसरा सामना असेल पाटील 11 संधा विपक्ष जीजी स्पोर्ट अर्थात ईशांत 11 वाकण. चौथा सामना असेल नवापाडा विपक्ष उसळकर. सर्व डोंबिवलीचे टीम सुद्धा बघायला मिळतील या मैदानावरती. सकाळी ठीक 9:30 वाजता या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल, कारण उद्या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असेल. तर गोलंदाज पाहतोय आपण सुखदेव काकांना. शेवटचा षटक, पहिला चेंडू डाट फेकला जातोय. पुन्हा एकदा पुढे आल्यात, कमिटमेंट होतोय या ठिकाणी. मात्र क्षेत्ररक्षक आहे, हो वर कॅच. आकाशने पुन्हा एकदा स्वतःला स्टेज केलंय, सावरलंय, आतमध्ये आलं चेंडू आणि झेल टिपलाय. मोठा फलंदाज बाद होतो या ठिकाणी. ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक बघा, क्रिकेटमध्ये किती अनुभवाला फार महत्व असं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. मात्र या ठिकाणी अनुभवाची शिदोरी आपल्या जवळ असताना काकांनी मात्र 2 चेंडू डाट फेकल्यात. एका फलंदाजाला बाद केलं जातोय. नेहमीच काकाचं मोठं योगदान राहिलंय. शेवटचा सामना वागेश्वर देसाई पक्ष जय मसोबा मानेरे या 2 संघामध्ये राऊंडी विकेट. पुन्हा एकदा काका यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय. ग्लोरियसली सब 6 धावा. मानेरे या 2 संघामध्ये राऊंडी तर 2 चेंडू डाट फेकल्यानंतर तिसरा चेंडू थोडासा आकल टप्प्याचा फेकला जातो. मात्र तेजस बरोबर मात्र त्याला षटकार दाखवतोय. डाकुऱ्या त्याचा फलंदाज नेहमीच आक्रमकतेने फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका केला जातो. जागेवर उंचेंचा पेस केलाय. पहिला चेंडू लेग स्टंपला होता, मात्र दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला फेकतोय काका. डाट चेंडूची सांगता धावसंख्या धापडक्यावरती 49 रन्स. 49 धावा धापडक्यावरती झाल्यात. पुन्हा एकदा तेजस यावेळेस मात्र बीट होतोय त्या ठिकाणी आणि बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळतोय. ती मानेरे संघाला 50 कंप्लीट. 50 धावा धापडक्यावरती लाभल्यात. 40 गतीने मात्र अद्याप विचार केला तर 1 चेंडू, शेवटचा चेंडू या इनिंग मधला, या सत्रामधला शेवटचा चेंडू वागेश्वर देसाई संघाच्या वतीने काका फेकतील. मात्र स्ट्राईकला फलंदाज रितेश भोरला पाहतोय आपण. चांगले संपादन केली आहे. एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव सुद्धा मिळतोय या संघाला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरकलाय. त्यावेळेस मात्र शॉर्ट लेगला दिलीप आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मात्र अशा बेलेला कीपर बीट होतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. 1 धाव तिथे ते मात्र या 2 धावा पूर्ण करण्यात तिसऱ्या धावेचा बघा प्रयत्न केला जातोय. मात्र निश्चितच या ठिकाणी कीपरने चेंडू हातामध्ये ठेवलाय आणि 2 धावा या पूर्ण केल्यात मानेरे संघाच्या वतीने. 52 धावा या कुठल्या गेल्या 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. 5 षटकामध्ये आस्किंग रन रेटचा विचार केला तर 10.60च्या सरासरीने हा आस्किंग रन रेट प्रति षटकामागे ठेवावा लागेल तो मात्र या वागेश्वर देसाई संघाला. मात्र आजचा दिवस ज्या आमच्या प्रेक्षकाने युट्यूबच्या माध्यमातून असलेल्या प्रत्यक्षरित्या मैदानावरती येऊन जे सामने बघितले त्यांचे आम्ही प्रथम आभार मानतोय. त्याच्यानंतर आज पंचांच्या भूमिकेमध्ये 3 प्रोफेशनल पंच या ठिकाणी आज कल्याणी घोरपडे सुद्धा होते.
त्याचबरोबर शशी साटम आणि सूर्यकांतजी आढाव हे 3 पंच आम्हाला या ठिकाणी लाभल्यात. अतिशय चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. त्याचबरोबर आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली ते आमचे DJ MS उमेश, ज्याने अतिशय लोकप्रिय संगीत, सुगम संगीत असेल, लोकगीत, कोळीगीत, क्रिकेटवरती गाणं, रिमिक्स असे विविध प्रकारचे गाणं वाजून प्रेक्षकांच्या मनावरती एक भुरळ घातली आहे. त्यांचं सुद्धा आभार मानतोय. त्याचबरोबर आमचे पाहुणे ज्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन सामना एन्जॉय केला त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतोय. त्याचबरोबर ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम WW टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून केलं जातंय. गौरव सावंत सर असतील आणि त्याचबरोबर त्यांचे तमाम साथीदार रोहित नलावडे असतील, मिलन असतील आणि प्रशांत यांनी स्पर्धा कव्हर केली, त्यांचं सुद्धा सतेश आभार मानतोय. त्याचबरोबर कॅमेरामॅन हे सुद्धा त्यांचं सुद्धा सतेश आभार मानतोय. या ठिकाणी पाहतोय आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, मात्र तत्पूर्वी या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. ज्यांचं नुकतंच आगमन झालं या मंचावरती गिरीश केवणे याला विनंती असेल की आपण आपल्या शुभास्य ज्यांचं आगमन झालंय मंचावरती अरुण साहेब कोंडिलकर उपसरपंच चामटोलीचे, त्यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करावा अशी मी आयोजकांना विनंती करेन. सामना सुरू होतोय, आपण मात्र कुठेही जाऊ नका. आजचा दिवस या ठिकाणी आमचा स्पेल होता तो आजच्या दिवसाचा या ठिकाणी संपला. मात्र पुढचं विवरण करण्यासाठी पुन्हा एकदा मी समीर सोमने सरांना आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती. धन्यवाद जगदीश पाटील सर. या ठिकाणी सन्मानित करण्यात येते पाहुण्यांचं. जय हनुमान चषक ढवळेपाडा आजचा हा 3रा दिवस. अत्यंत क्रिकेटची ही मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. आज 8 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. डोंगर नावे, जांभिवली, जय वागेश्वर देसाई संघ जो खेळतोय, त्याचबरोबर श्रीराम क्रिकेट बोहनोली, शेलू, जयशंकर चांदई, तदनंतर शिवशक्ती कडाव आणि जो आता आपला संघ क्षेत्ररक्षण करणारा तो मात्र जय मसोबा मानेरे. या 8 संघांचा आज सहभाग राहिला आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे. त्या अखेरच्या लढतीसाठी आणि अखेरच्या सत्रासाठी पुनश्च समीर सोमणे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 30 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. द्वितीय सत्राला प्रारंभ होईल. गोलंदाज तेजस भोईर अगदी मैदानाच्या आतमध्ये देखील चांगली कामगिरी करतो आणि मैदानाच्या बाहेर GTC म्हणजे ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील तितकीच त्याची दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला असेल ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत तो मात्र रिची वात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंडला विकास भोईर. पहिला चेंडू अगदी मिचेल जॉन्सनची हा गोलंदाज आठवण करून देतोय. मिचेल स्टार्कची आपल्याला आठवण करून देतोय. हा गोलंदाज उंचपुरा गोलंदाज आहे, सडपातळ बांध्याचा, किरकिरीत बांध्याचा, परंतु वेगावरती ज्याचं अक्षरशः नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते. परंतु दिशेपासून थोडासा भरकटला. पहिली धाव धावफळकावरती येते ती मात्र अतिरिक्त स्वरूपात, एकेरी धाव येते ती वाईडच्या स्वरूपात. एकूण धावसंख्या करायची, टार्गेट येते मात्र 53 धावसंख्येचा. गोलंदाज तयार. हा फुलटॉस परंतु वेगवान होता. अगदी शरीराचा वेध घेतलेला हा चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. रिची आपलं खातं उघडत आहे. एकेरी धाव मात्र धाव फळकावरती येईल. टार्गेट 53 धावसंख्येचं ठेवलंय. त्यामध्ये प्रामुख्यानं विचार केला तर थोडेसं का होईना, परंतु अगोदर पहिले 2 षटक सावध पवित्र्यानं खेळत होता तो जय मसोबा मानेरे हा संघ. तदनंतर मात्र त्यांनी उसळी घेतली. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून उर्वरित 3 षटकांमध्ये पाहायला मिळाली. आता पाहूया या धावसंख्या कशा स्वरूपात चेस केल्या जाणार आहेत, कारण अजूनही प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती तशीच आहे आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने मात्र प्रेक्षक वर्ग हा सामना याची देही याची डोळा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतायत. एकूण धावसंख्या ती मात्र 2 जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची गरज आहे. उजव्या हाताचा फलंदाज विकास, गोलंदाजी करेल तो तेजस. तेजसचा हा फुलटॉस परंतु त्याला कन्वर्ट केला आहे. अगदी कार्पेटच्या साह्यानं मात्र निघतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चौकार. मन माया पडलाय तुझेवरी, जीव माया चढलाय तुझेवरी गो. मन माया पडलाय तुझेवरी, तुझे हाती आणली मी कुंकुम गाडी गो. आपू दोघं चले जाऊ. एकूण धावफलकावरती धावा येतात त्या मात्र 6. एक वाईड चेंडू पहिला फेकला तेजसनं, तदनंतर रिचीनं सिंगल काढली आणि आता पहिल्या चेंडूवरती विकास मात्र आपलं आक्रमण चढवताना दिसतोय. चौकार मात्र आला. लोअर फुलटॉस होता. लोअर फुलटॉसला मात्र ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट मध्ये चौकार आला. एकूण धावसंख्या ती मात्र 6.
हा तेजसचा खूप खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नागेश विकास भोईरचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते आणि आमचे कॅमेरामन मग त्यामध्ये रोहित असेल मिलन पाटील असेल याचं विशेष मी कौतुक करेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतात. झेल अगदी जसा क्षेत्ररक्षक पकडतो तसा मात्र आपल्या कॅमेरामध्ये कैद करतात ते क्षणचित्र. रोहितचंही कौतुक करेल आणि खास विशेष करून मिलन पाटीलचं देखील कौतुक करेल. आणि गौरव सावंत या सगळ्या पडद्यामागचे खरे त्यांचे हिरो आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर फेकलेला हा चेंडू. पंच कल्याणी घोरपडे सर मात्र इशारा करतायत हा चेंडू स्वैर मारा. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. एकूण धावसंख्या धावफलकावरती येते ती मात्र 11. मगाशीच देखील मी म्हटलं की एक नागरिक म्हणून आणि घरातील सदस्य म्हणून हा कचरा पेटीत टाका म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि चेंडू यष्ट्यांवरती टाका म्हणजे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. कारण चांगले चांगले चेंडूंना फलंदाज आजकाल सीमारेषेच्या बाहेर फेकतात. अशा वेळी तुम्ही अतिरिक्त चेंडू फेकाल तर मात्र त्या अतिरिक्त चेंडूंचा आणि अतिरिक्त धावसंख्येचा दबाव तुमच्यावरती निश्चितच प्रस्थापित होईल. एकूण धावसंख्या ती मात्र 11. अजूनही जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज. आकुटप्याचा हा चेंडू पुन्हा एकदा फायनलच्या डोक्यावरून 1 बाउन्स. तिसरा सलग चौकार. जय वागेश्वर देसाई संघामध्ये एक चर्चा चालू होती. विकास कुठे विकास कुठे विकास कुठे. भारतामध्ये देखील आजकाल तीच चर्चा चालू आहे. विकास कुठे विकास कुठे. विकास हा इथे आणि विकास देखील करतोय देसाई संघाचा. सलग 3 चौकार मारलेत. एकूण धावसंख्या झाली ती आता मात्र 15. तेजसवरती आता हल्ला चढवलाय. 53 धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर आल्यानंतर मात्र विकासनं आपल्या भात्यातील फटकेबाजी अलॉंग द कार्पेट एक फटका मिडविकेट मध्ये तर 2 हुक शॉटचे फटके आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये 2 खराब चेंडू मी निश्चितच म्हणेल काहीतरी वेगळं करण्याचा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु हे उलगडलं फलंदाजाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर गोलंदाजांनी जो प्रश्न उभारला होता त्याचं उत्तर देखील मिळालं ते या फलंदाज विकासला. हा कार्पेटच्या साहाय्याने खेळला जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चार्जअप झाला होता. चेंडू पकडण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु हातातून चेंडू निसटला. एकेरी धाव तर निश्चितच मिळेल. एकेरी धावसंख्येनं धावफलक अगदी भरधाव वेगानं धावताना दिसतंय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 वरती. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावसंख्येची मात्र गरज आहे. पहिलं षटक रिची म्हात्रे आणि विकास भोईर ही जोडी मात्र मैदानावरती पहिलं षटक मात्र थोडंसं महागडं ठरतं. पहिल्यांदा आजच्या 2ही मॅच झाल्या. 2ही मॅच मध्ये तेजस भोईरनं प्रभावित केलं परंतु आजच्या या शेवटच्या मॅच मध्ये किंबहुना असं वाटतंय की त्याच्या खांद्याला आणि त्याचबरोबर त्याच्या पाठणीला ज्या पद्धतीनं थोडंसं क्रॅम्प येत आहेत आणि त्या क्रॅम्पमुळे का होईना त्याचा वेग थोडासा मंदावलाय आणि त्याचा तोटा निश्चितच मिळतोय तो मात्र या माणेरे संघाला. शफल होऊन वा लाजवाब मार्वलस अफलातून फटका पाहायला मिळतोय तो रिची म्हात्रेच्या बॅट मधून. उत्तुंग षटकार. षटकार आला आणि या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचले 22 वर. 22. जिंकण्यासाठी आता गरज असेल 31 धावसंख्येची परंतु जगदीश पाटील सर आताचं हे क्रिकेट खूप प्रगल्भ झालंय. मी तर म्हणेल की आजकाल क्रिकेटचं व्यसन लागलंय खेळाडूंना कारण ही स्पर्धा खेळायची डेची आता हंगाम अजून चालू झालं नाही. हंगामाला कुठेतरी सुरुवात झाली. इथे खेळायचं कधी कधी मग एकाच वेळी 2-2 स्पर्धा देखील खेळत असतात. कधी कधी रात्री सुद्धा खेळतात. नाईटची स्पर्धा देखील 2-2 ठिकाणी खेळतात. अशा खेळ करणाऱ्या खेळाडूंनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ही मशीन नाहीये मित्रांनो. हे एक शरीर आहे आणि त्या शरीराची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही युवा असता त्यावेळी तुम्हाला शरीर नेहमीच साथ देतं परंतु जेव्हा आज सुखदेव काका मात्र तुम्हाला खेळताना दिसतात त्यांनी शरीराची काळजी घेतली होती युवा असताना. आज तुम्ही युवा आहात तर तुमच्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सकस आहार त्याचबरोबर नियमित व्यायाम देखील तितकाच महत्वाचा आहे आणि तो जर का केला नाही तर मात्र तुम्हाला याचं उत्तर या षटकामध्ये पाहायला मिळालं. कारण थोडासा का होईना
बॅकफुटला ढकलण्यात आला, शरीरानं साथ दिली नाही, त्याच्या कमरेत कुठेतरी का होईना थोडीशी आपल्याला असं वाटलं की काहीतरी झालंय आणि त्याचा तोटा मात्र मिळाला या गोलंदाजाला. हा लोअर फुल टॉस कन्वर्ट करतोय, रिस्ट ऑफ फ्लिक आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू मात्र निघालाय तो कार्पेटच्या साह्यानं. आणखी एक विकासच्या बॅट मधला सुपर फटका, चौकार. थँक्यू डीजे. 26 धावा मात्र धावफलकावरती. विकास मात्र थांबत नाहीये. विकास आपल्या संघाचा विकास देखील करतोय, गाडी नेऊन ठेवतोय आपल्या संघाची ती 26 वर. ऋषी भोईर गोलंदाज. हा ऋषीचा पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आता यावेळी मात्र तैनात आहे. ही रणनीती मात्र आता विकास भोईरच्या विरोधात आजमावले आणि ती आता सक्सेसफुल ठरते. मागचा चेंडू मात्र फ्लिक ऑफ रिस्ट आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा फ्लिक ऑफ रिस्ट हा जेव्हा शब्द येतो त्यावेळी मी तर म्हणेल की VVS लक्ष्मण आणि त्याचबरोबरीनं मोहम्मद अझरुद्दीन या दोन खेळाडूंचा प्रामुख्याने मी तर निश्चितच उलगडा करेल. कारण या दोन फलंदाजांकडे जी करामत होती, सध्या विराट कोहली सुद्धा त्या पद्धतीचे फटके खेळतो, परंतु त्याचा कव्हर ड्राईव्ह निष्णात अफलातून आहे सध्याचा. एकूण धावसंख्या ती मात्र 27. जिंकण्यासाठी गरज असेल ती 26 धावसंख्येची. माझे गुणलेखकांचं देखील मी विशेष करून आभार मानेल. विनोद राणे आणि त्याचबरोबर रमेशजी मयेकर हे खरे तर समालोचकाच्या पाठीचा कडा आहेत. यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. यदा कदाचित मी तर म्हणेल की असा फटका जर का मी मगाशी देखील म्हटलं की 10 वर्षांपूर्वी एखादा फलंदाज नेट मध्ये जाऊन खेळला असता तर कोचनी त्याच्या कानाला पकडला असता आणि बाहेर खेचलं जातं, हेच पाहायला मिळालं असतं. परंतु आता हे फटके मुद्दामून खेळले जातात, कारण गोलंदाज देखील आता हुशार झालेत. मुद्दामून ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर पद्धतीचे वारंवार चेंडू फेकतात, कारण आता त्यांच्याकडे गुडलँड स्पॉट आणि त्याचबरोबर चॅनल हे असे चेंडूच मात्र राहिले नाहीयेत. परंतु कव्हरच्या डोक्यावरून रिचीच्या बॅटमधून निघालेला हा चांगला फटका. आणखी एक चौकार रिचीच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. 31 धावा मात्र धावफलकावरती. काय आक्रमण चढवलंय. 53 धावसंख्येचं लक्ष आणि आता जाऊन पोहोचलाय संघ 31 वरती. यावेळी सुंदर फटका, अफलातून फटका. याला म्हणतात की टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. तुमच्याकडे आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू आहे, माझ्याकडे हा फटका आहे. चेंडू मात्र निघालाय पॉइंट कव्हर रिजन मधून चौकारासाठी. धन्यवाद डीजे मास्टर. परंतु सध्या एकच वादळ मैदानावरती आहे, एक रिची मात्रेचा आणि दुसरं विकास भोईरचं. मैदानावरती गोलंदाजांवरती तुटून पडलेत. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 35. यावेळी पुन्हा एकदा सफळून खेळण्याचा प्रयत्न. धडपडतायत प्रयत्न मात्र करतायत, परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क होत नाही. 2 षटकं मात्र संपली पॉवर प्लेची. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 35 वर. 35 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती मात्र 18 धावसंख्येची. शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सुस्वागतम उमेशजी बुटेरे साहेब, दहागाव पोईचे. मी विनंती करेल पुंडलिकजी केवणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सन्मानित करण्यात येते दहागाव पोईचे आमचे मान्यवर उमेशजी बुटेरे साहेब. आपलं सहर्ष स्वागत या जय हनुमान चषक 2018 पहिले पर्व आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब ढवळेपाडाच्या वतीनं आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. आजचा हा 3रा दिवस. हर्षल भोईर गोलंदाजी करतोय.
18 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक मात्र पोहोचत नाहीये, त्याच्या देखील पायाला इजा. मी तर म्हणेल की लवकरात लवकर फर्स्ट एड बॉक्स पाठवा. पंचांचा इशारा येतोय हा चौकार, परंतु फर्स्ट एड बॉक्स पाठवा लवकरात लवकर. आपण त्याला इजा झाले पायाला, लवकरात लवकर आपण फर्स्ट एड बॉक्स मैदानावरती पाठवा. कुठेतरी क्रॅम्प आला आणि याच गोष्टीबाबत आपण म्हणत होतो जगदीश पाटील सर, कारण तुम्ही जास्तीत जास्त खेळ खेळता हे आम्हाला मान्य आहे, परंतु त्यासोबत कारण आता शरीरातील पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण जर का कमी झालं तर तुमच्या शरीरामध्ये क्रॅम्प येणार. म्हणून म्हटलं सकस आहार आणि त्याबरोबर नियमित व्यायाम हा तुम्हाला असायलाच हवा. सराव पाहिजे, क्रिकेट पाहिजे, परंतु त्या क्रिकेट सोबत तुमच्या शरीराची जोपासना देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद डीजे. एकूण धावसंख्या ती मात्र 39. 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मैदानावरती अगदी ट्रीटमेंट करण्यात येते खेळाडूवरती, कारण त्याला दुखापत झाले. निश्चितच मैदानावरती एका युवा खेळाडूला दुखापत झाले, परंतु मी जगदीश पाटील सरांना निश्चितच विचारेल की संतोषजी केवणे जे या ढवळेपणाचे मी तर म्हणेल की अनुभवी खेळाडू आहेत, आजही त्यांचं शरीर तितकंच साथ देते जेव्हा ते मैदानावरती उतरतात. मी म्हणेल की त्यांच्याकडून आता मला मुद्दामून ऐकून घ्यायला आवडेल की या खेळाडूंनी नक्की आता काय करायला पाहिजे, कारण जर का अशा इजा होत असतील तर या खेळाडूंनी आणखी काय करायला हवं की जेणेकरून 55 ते 60 पर्यंत हे खेळाडू सहजरित्या खेळू शकतात. थँक्यू सर. तर आमच्या सोबत जॉईन झाले संतोषजी केवणे आहेत. मात्र एक फार ज्यांनी गाजवला तेव्हा प्रसिद्धी नव्हती, मात्र आता प्रसिद्धीची साधनं झाल्यात, त्यामुळे निश्चितच लगेचच प्रसिद्धी जोतामध्ये येतात. मात्र अगोदर प्रसिद्धीची साधनं नव्हती तरी सुद्धा एक काळ गाजवलाय. मात्र तेव्हाचं क्रिकेट आणि आताचे क्रिकेट याच्यामध्ये फरक काय? फरक तर भरपूर आहे काही, पण आता तर आम्हाला माहिती नव्हतं का असं हे मीठ पाणी असं क्रॅम्प्स येतात, तर आता आम्ही जरूर आमच्या खेळाडूंच्या पाठीशी घेऊन जाणार, हे असं आमचं म्हणणं आहे. अगोदरचं तर क्रिकेट एकदम साधं होतं आणि एवढं काही हे नव्हतं, आम्हाला तेवढा पाठीशी कोण बल नव्हतं. आता तर आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठीमागे फुल सपोर्ट करतो. निश्चितच हे ढवळेपाडा टीमच्या वतीने प्रथमच आयोजन केलं गेलंय. ढवळेपाडा ग्रामस्थांच्या वतीने हे फार मोठं आयोजन केलंय, कारण या आयोजनाची चर्चा फार झाली आहे. कारण आम्ही सुद्धा दूरवरून प्रवास करतोय, नवी मुंबईवरून इथपर्यंत येतोय, मात्र संध्याकाळी गेल्यानंतर चर्चा असते पोरांची का आयोजन, कारण ते युट्यूबच्या माध्यमातून बघतात. मात्र त्या आयोजनाविषयी एवढी चांगलं आयोजन केलंय, मात्र याच्याबद्दल काय सांगाल आणि कोणाचा जास्त सपोर्ट आहे? सपोर्ट तर आमच्या खेळाडूंचा 11 प्लेयरांचा आहे आणि त्यांच्या पाठी आमच्या ग्रामस्थांचा आहे. सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित राहतात आणि सर्वांचा मुलांना. ओके, थँक्यू. अतिशय चांगल्या शब्दामध्ये वर्णन केलंय. जातोय पण पुन्हा एकदा आम्ही समीर सोमने सरांकडे. 17 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच तर खुली केले या दोन्ही फलंदाजांनी, परंतु अजूनही मॅच बाकी असेल. यावेळी लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू गेला. फ्लाय स्लिपचा मात्र खेळाडू धावत पळत आला. एकेरी धाव मात्र निश्चितच मिळते. या एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 40 वर. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. काकांनी सांगितलं की आता मुद्दामून आम्ही आणि घेऊन जायला देखील पाहिजे जर का तुमच्या खेळाडूंसोबत तुमचं खेळाडूंचं फिटनेस टिकून द्यायचं असेल. कारण तुमच्या काळात आम्ही विचार केला ना, आता बिस्लेरीची बॉटल असते, तुमच्या काळात असं होतं की त्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला एक पिंपा असायचा, त्याच्यात किती माती आणि किती जणांचे हात तरी सुद्धा ते पाणी गोड लागायचं आणि त्या पाण्या वाचून कधी सर्दी नसं व्हायची. हे देखील तितकंच खरं आहे. जाऊया खेळपट्टीकडे. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 13 धावसंख्येची. इथून गोलंदाज हर्षल बोईलला मात्र करिश्मा करावा लागणार आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हे निर्धाव चेंडू मी तर म्हणेल की माणेरे संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि त्याचबरोबरीनं इंटरव्हल्स मध्ये विकेट्स घ्याव्या लागतील, आघाडीच्या फलंदाजांचे विकेट घ्यावे लागतील, ते मात्र हर्षल बोईलला, तरच मानेरे संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो.
आणि ती शक्यता अजूनही आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 13 धावसंख्येची. अकुटप्याचा हा चेंडू पूल करायचा होता, परंतु शरीराचा वेध घेतलेला हा चेंडू एकेरी धाव मात्र निश्चितच मिळते. बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात आलेली ही एक धाव. एकेरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 41 वर. 41 मॅन ऑफ द सिरीज साठी असलेली ही एचएफ डिलेक्स. आदरणीय एकनाथजी शेलार साहेबांचं विशेष करून मी कौतुक करेल. हे मंडप डेकोरेटरचे जे काम केलंय, अफलातून मंडप आहे. व्यासपीठही तितकंच सुंदर आहे. ते आमचे अतिशजी शेलार, समीरजी राऊत, जयवंतजी तरे यांचं मनापासून मी आभार मानेल, कारण त्यांचं सर्वांचं विशेष सहकार्य मात्र या स्पर्धेला देखील लाभलंय. ह्यावेळी चेंडू पडल्यानंतर मात्र वळण देखील घेतलं. आता अगदी सीमारेषा जवळ असलेले क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत. तत्पूर्वी दोन्हीही फलंदाज मात्र मैदानावरती 2 धावा कंप्लीट करतायत. या दुहेरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 43 वर. असं वाटलं 2 सामने ज्या पद्धतीने देसाई संघ खेळला, बरेच प्रेक्षक असं म्हटलं की देसाई संघ हा नाही, हा देसाई संघ नाहीच आहे, हा देसाई संघ डुप्लिकेट देसाई आलाय की काय. परंतु ओरिजिनल देसाई आता क्वार्टर फायनल मध्ये पाहायला मिळतोय. त्याची फलंदाजी मधला चौकसपणा, फलंदाजी मधली ताकद आता त्यांनी क्वार्टर फायनल मध्ये दाखवून दिले. हा चेंडू पडल्यानंतर मात्र लेग ब्रेक झाला. चेंडूनं फिरकी देखील घेतली. फलंदाज अगोदरच कमिट झाला होता फटक्यासाठी. निर्धाव चेंडूची सांगता, परंतु षटक क्रमांक 30 संपलं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाईल, परंतु 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या ती 10 धावसंख्येची. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. क्रिकेट हा अनिश्चित स्वरूपाचा खेळ आहे. कधी कोणाच्या बाजूने झुकेल आणि कधी कोणाच्या बाजूने हे पारड जड होईल हे सांगू शकत नाही. 10 चेंडू 12 धावा, 12 चेंडू 10 धावा असं समीकरण आहे सध्या देसाई संघाचं. ते मात्र माणेरे संघाच्या विरोधात. ओव्हर टू डीजे. गरज है, परंतु जगदीश सर, ना कोई मुसीबतें हो ना कोई इम्तिहा हो, ना कोई मुसीबतें हो ना कोई इम्तिहा हो, तो क्या मजा है जीने में. अरे तूफान भी हट जाते हैं जब आग लगी हो सीने में. ती आग मनामध्ये घेऊन या खेळपट्टीवरती गोलंदाजी करावी लागणार या गोलंदाजांना, कारण 12 चेंडूंमध्ये त्यांना या आघाडीच्या फलंदाजांपासून 10 धावा वाचवायचे. हे जोखमेचं काम आहे, परंतु हे जोखमेचं काम सोपं करायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चितच करावी लागणार आहे. जर का या स्पर्धेतील अस्तित्वाची ही लढाई आहे, जर का तुम्हाला सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा असेल, बक्षीस पात्र तुम्हाला व्हायचं असेल, तर मात्र निश्चितच या गोलंदाजांना आपला करिश्मा दाखवावा लागणारच आहे. कुठे हे फलंदाज फटकेबाजी करतायत, कुठे हा आपल्याला भेटेल, हे निश्चितच आता ओळखलं पाहिजे गोलंदाजांनी. हा फसवा चेंडू लूप पाहायला मिळतोय गोलंदाजीतला. चेंडू सोडला, चेंडूला फ्लाइट देखील दिली. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा झुकलेला हा चेंडू, मुद्दामून फेकलेला हा चेंडू गोलंदाज ऋतिक बोईर कडून. आणि अशा निर्धाव चेंडूची खऱ्या अर्थानं गरज आहे. आता हवा देखील विरळ झाले, मोठा फटका खेळणं खूप कठीण काम आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 10 धावसंख्येची. गोलंदाज तयार ऋतिक. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न, अगदी 2 पायांमधून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. आता गणित बघा, 10 चेंडू 10 धावसंख्येची मात्र गरज आहे.
समप्रमाणात चेंडू आणि समप्रमाणात धावा असल्यानंतर मात्र क्रिकेटचा एक रोमांच, क्रिकेटचा एक थरार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि ते थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळते ते जय वागेश्वर देसाई विरुद्ध जय मसोबा मानेरे या दोन संघादरम्यान. आणि आता स्वतः यष्टी रक्षक मात्र रिची मात्रेंवरती दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, कारण हा दबाव खूप महत्वाचा आहे. ज्यावेळी समप्रमाणात चेंडू आणि समप्रमाणात धावा असतात त्यावेळी डबल माइंडेड फलंदाज असतो की मोठे फटके खेळायचे की मात्र सिंगल्स डबल्स मध्ये खेळायचं. या डबल माइंडेड सिच्युएशनचा जर का गोलंदाजांनी परिपूर्ण फायदा उचलला तर मात्र निश्चितच मानेरे संघ देखील पुनरागमन करू शकतो या मॅच मध्ये. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय, मॅचला आणखी एक वळण पाहायला मिळतंय. 9 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे देसाई संघाला 10 धावसंख्येची. धन्यवाद डीजे मास्टर. आता 9 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. दबाव प्रस्थापित केलाय ऋतिक बोरनं. थोडस आता हा सामना झुकलेला दिसतोय. जरी अगोदरचे 3 षटक 3 चेंडू आपण पाहिले तर हा सामना सहजरित्या वाटत होता देसाई संघाचा, परंतु आता थोडासा का होईना सामन्यानं कल घेतलाय तो निश्चितच मानेरे संघाच्या बाजूने. आणि ही मानेरे संघाची ओळख आहे, सहजासहजी हे सामना सोडणार नाही. आणि यष्टीरक्षक लवू भोईर यांचा अनुभव मात्र या संघासाठी कामी येताना दिसतोय. यष्टीरक्षक हा खरं तर मी म्हणेल की केंद्रबिंदू असतो संघाचा आणि अगदी फील्डवरती जेव्हा फिल्डिंग पोझिशन मध्ये असतो तेव्हा. यावेळी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात मात्र चेंडू जातोय. नशिबाची साथ पुन्हा एकदा मात्र मिळते मानेरे संघाला. चौथा चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. आणखी एक एखाद्या हिरोला मदत करणाऱ्या अगदी आपण म्हणतो ना की एखाद्याची एंट्री जर का झाली मित्राची, तशी एंट्री मात्र घेतले या ऋतिक भोईरने या मॅच मध्ये. 4 चेंडू निर्धाव फेकलेत. आता 8 चेंडू 10 धावसंख्येची मात्र गरज आहे. सोपा असलेला सामना आता मात्र कठीण होताना दिसते. 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज होती. आता समीकरण असं आहे 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी करतोय तो मात्र ऋतिक भोईर ज्याने 4 चेंडू निर्धाव फेकलेत. हा चेंडू मात्र खूपच खराब लेग स्टंपच्या बाहेर फेकलेला हा चेंडू पुन्हा एकदा अवंतर धाव मात्र त्रस्त करताना दिसतंय. या ज्या बेसिक्स आहेत, ज्यावेळी तुमच्याकडे तुटपुंज धावा असतील त्यावेळी तुम्ही बेसिक्स फॉलो करायला पाहिजेत. अतिरिक्त धावा तुम्ही कुठेतरी रोखल्या पाहिजेत, कारण ही अतिरिक्त धावा आल्यानंतर जो काही प्रेशर डेव्हलप झाला होता 4 चेंडूंचा निर्धावपणाचा, तो प्रेशर आता कुठेतरी मात्र थोडासा हटलाय. कारण एकेरी धाव निश्चितच मिळाले. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 44 वर. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 9 धावसंख्येची. 9 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू बाकी असतील ते मात्र 8 चेंडू मात्र 9 धावसंख्येची गरज आहे. आठ चेंडू जिंकण्यासाठी मात्र 9 धावसंख्येची गरज आहे. चर्चा मसलत मात्र करण्यात येते दोन्ही पंचांमध्ये. अशा शंका कुशंका व्हायला हव्यात, निश्चितच व्हायला हव्यात. प्रत्येकाच्या शंकेचं अगदी विवरण देखील दोन्ही पंचांकडून मात्र करण्यात येते. गोलंदाज ऋतिक भोईर पुनश्च सज्ज. 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. हा ऋतिकचा चेंडू पुल करायचा होता, पुल अनसक्सेसफुल ठरलाय. क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली येतोय. मॅच मध्ये आणखी एक वळण आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज ज्युनियर नितीन या ठिकाणी बाद होतोय. आता 7 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 9 धावसंख्येची गरज.
धन्यवाद डीजे. जय वागेश्वर देसाई विरुद्ध जय मसोबा मानेरे या दोन संघादरम्यान चालू असलेल्या आजच्या दिवसातील अंतिम लढत. 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच, उत्कंठावर्धक सामना आपल्या समोर येतोय. खरोखरच जे हनुमान चषक डवळेपाडा यांचं पहिलं आयोजन आणि या पहिल्या आयोजनातील ह्या अप्रतिम लढती आपण आज या तिसऱ्या दिवशी आपण पाहतोय. गोलंदाज तयार, 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बेल्स उडाले. निश्चितच त्रिफळाचीत होतोय हा फलंदाज. आता मात्र गणित बदललंय, क्रिकेटचं हे रूप नवीन बदललंय. 6 चेंडू आणि ते रूप बदलण्याचं काम देखील केलंय ते ऋतिक भोईरनं. ऋतिक भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. या गोलंदाजानं फक्त वाईडची एकच धाव दिली आणि विकेट देखील कमावल्या आणि 3 विकेट कमावत मात्र 1 वाईडची एकच धाव दिली. हे षटक खूप निर्णायक ठरलं. ते ऋतिक भोईरचं खरोखरच जसा कहो ना प्यारे मध्ये ऋतिक रोशन आला होता आणि सगळ्यांना गाजवून गेला होता, तसा हा ऋतिक मैदानावरती आला आणि मैदान मात्र गाजून गेला. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 9 धावसंख्येची. धन्यवाद डीजे मास्टर. 12 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज होती. त्यावेळी देखील मी म्हटलं होतं हा क्रिकेट अनिश्चित स्वरूपाचा खेळ आहे. कधी कोणाचं पारडं जड होईल आणि कधी कोणाचं पारडं आपल्या संघाच्या विजयाच्या दिशेने झुकेल हे सांगू शकत नाही मित्रांनो. कारण क्रिकेट और नसीब का खेल, क्रिकेट और नसीब का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. हाच तो क्रिकेटचा भन्नाट खेळ आहे. 6 चेंडू आणि आता 9 धावसंख्येची मात्र गरज आहे. जिथे वरचढ ठरत होता देसाई हा संघ, त्याला खाली खेचण्याचं काम मात्र केलं ऋतिक भोईरनं. अफलातून गोलंदाजी आणि कंपल्सरी चेसिंग हा मात्र निर्णय. पुन्हा एकदा मानेरे संघानं सिद्ध करून दाखवलंय की आम्ही मॅच सोडणार नाही. आमच्यामध्ये ती धमक आहे, आमच्यामध्ये ती ताकद आहे मॅच खेचून आणण्याची आणि ती मॅच खेचले अक्षरशः गोलंदाज ऋतिक भोईरनं. शेवटचं षटक हर्षल. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका, अगदी पंचांच्या बाजूने मारलेला हा फटका, चौकार. असा आपण एक विचार करू, सामना चालू आहे, विजय हार कोणत्या ना कोणत्या तरी संघाची होणारच आहे. परंतु हा चेंडू जर का पंचांना जाऊन आदळला असता तर खूप मोठा प्रश्नचिन्ह झाला असता. मग नक्की कोणाच्या बाजूनं? मग आता नशीबच. म्हणूनच सूर्यकांत आढाव सरांचं देखील कौतुक करत असेल देसाई संघ की त्यांनी तत्परता दाखवली आणि अगदी 2 पायांमधून हा चेंडू गेला चौकारासाठी. आता समीकरण बदललंय. आता पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 15 नोव्हेंबर 2013 सचिन रमेश तेंडुलकर यांनी घेतलेली निवृत्ती. 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज. परंतु धोनी स्टाईल, एमएसडी स्टाईल मात्र षटकार ठोकत आकाश पाटीलनं हा सामना मात्र विजय करून दिला. तो जय वागेश्वर देसाईसाठी. परंतु मित्रांनो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ते या जय मसोबा मानेरे संघाचं. वेल प्लेड, रिअली वेल प्लेड जय मसोबा मानेरे संघ. मी विनंती करतोय संघांना की आपण मैदानावरती हस्तांदोलन करण्यासाठी मात्र जायचंय. डीजे थँक्यू डीजे. तर सामना संपवला. या ठिकाणी अतिशय रोमांच